तुम्हाला स्टेशन डायरी भेटेल. कुठे स्टेशन डायरी? बीड बीड पोलीस अधीक्षक यांना अर्ज करायचा, तुम्हाला ती नाव आणि स्टेशन डायरी त्या दिवशीची मिळून जाईल. अधीक्षक कार्यालयात का पोलीस स्टेशन? अधीक्षक कार्यालय कंट्रोलची डायरी. तुम्हाला जर 6 लाख हे सगळे अहो मला एक दिवस प्रश्न विचारला तर मला जुन्याला एसपीचं नाव आठवत नव्हतं. तर ते अधिकारी सगळे बाहेरचे असतात, IPS आणि IAS. फार आपले म्हणजे पाटील जाधव असं आलं असतं तर लगेच सांगितलं असतं. तुमच्याकडे ऑफर आली एन्काउंटरची ना, ती कोणी आली, कितीदा चर्चा झाली, कुठे बैठक झाली, काय ते सांगा. वाल्मिक कराड यांना अटक केल्यानंतर 4 दिवसातच हे आलेले अधिकारी. हा त्यांचे लोकेशन भेटतील, नावं भेटतील, तुम्ही माहितीचा अर्ज तर टाका उद्या. जे तुमचे प्रतिनिधी असतील बीडला त्यांना टाका. आणि माझ्या घरात 4 लोक काल कोण घुसले, आवाज उचला ना, माझ्या घरात पुरावे आहेत. पुढे झाले, घरपुडी झाले माझ्या घरात. मी व्हिडिओ टाकलाय, तुम्ही बघा. व्हिडिओ टाकलाय मी सगळे. मुंबईत का तिकडे? आता तुम्ही गेल्यानंतर बघणार, मीडिया समोर माझं घर ओपन करणार, कारण मी आता तुमच्या समोर इथं अटक केली जाईल ना तुम्हाला आता बीडला गेल्यानंतर. जामीन होईल ना 2 महिन्याने, 4 महिन्याने, 6 महिन्याने. काय जामीन होणार नाही? अच्छा, पण तोपर्यंत राहील का ते? आता तुम्ही आवाज उठवला, जनतेने आवाज उठवला तर भेटेल तुम्हाला. काय काय महत्वाची पदामध्ये खूप काही पेपर होते. नाही नाही, बीड मध्ये मी राहतो, ज्या ठिकाणी नोकरी करतो 1 किलोमीटरच्या अंतरावरती GST भवन आहे, त्याच्या समोर माझं घर आहे. त्या ठिकाणी पोलिसांनी नोटीस लावली सस्पेंडची आणि माझं लॉक तोडलं. मला काल एका MPSCच्या विद्यार्थ्याच्या समोर MPSCचे विद्यार्थी अभ्यास करतात, त्याचा कॉल आलेला की साहेब तुमचं घर काल कोणतरी खोललं 4-5 जणांनी आणि त्याच्यातून ते लॉक तोडलं आणि दुसरं लॉक बसवलेलं आहे. तुम्ही म्हणताय घरात महत्वाचे पुरावे होते, काय काय पुरावे होते घरात? हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, डॉक्टर वाल्मिक कराड, पिक्चर कुठले कुठले बनवले, पिक्चरचं कार्ड मीच काढले ते ओपन सगळं. ते पुरावे मी घरात ठेवलेले. CCTV वगैरे काय आहेत? नाही नाही, CCTV भेटतील ना, GST भवन आहे तर नक्कीच भेटेल. तपास तुम्ही तसं त्या पद्धतीने केला पाहिजे. जी एन्काउंटरच्या संदर्भात तुमच्याशी फोनवर काय चर्चा झाली, काय कॉल डिटेल्स आहेत? पुरावे कुठले ठेवत नाहीत. वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना, बंद दारात हा का मारायचं तर ते सांगेन ना मी. ते वाल्मिक कराड धनंजय मुंडेंना नको होते आता. कारण काय तर 302 मध्ये वाल्मिक कराड पूर्णपणे फसलाय. आता मीही फसेल या भीतीपोटी ही ऑफर असेल. डोट जोडून तुम्ही मलाच का निवडली ही ऑफर? हा, कारण 7 बदल्या बीड जिल्ह्यात जर माझ्या झाल्यात तर मी किती वादग्रस्त असेल. 2 वर्षात माझ्या 7 बदल्या झाल्या. इसू वडगाव, वर्धापूर पोलीस स्टेशन, अंबाजोगाई ट्रॅफिक इन्चार्ज, माजलगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल, अशा 7 बदल्या माझ्या 2 वर्षात झालेले आहेत. एकही विनंती अर्ज नाही. तुम्ही एकटेच हे एन्काउंटर करणार होते, एकट्यालाच ऑफर होती? नाही ते 4-5 जणांना भरपूर डॅशिंग अधिकारी असतात पोलीस मध्ये, पण सगळे काही बोलत नाहीत, बाहेर पडत नाही. नाही याचं काय नाही, मी नकार दिला ना, ऑफरलाच नकार दिला मी. हे माझ्याच्यानं पाप होणार नाही, जी मी न्यायदेवता शिक्षा देईल. हा महत्वाचा प्रश्न आहे. हा खूप जणांनी विचारलेला आहे. बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झालोय म्हणून बोलतोय सरळ. आधी बोललो असतो तर आधी सस्पेंड झाला असतो, मग माझ्यावर उपासमारीची वेळ आली असते. आता ऑलरेडी उपासमारीची वेळ आली म्हणून बोलतोय मी. सरळ उत्तर आहे. छान प्रश्न आहे. असे आरोप करून तुम्हाला सस्पेन्शन रद्द करून घेत नाही, मला डिसमिस करतील आता खात्यातून. आता एक गुन्हा दाखल झाला, 2 महिन्याभरापूर्वी बोललो मी, मोठा गुन्हा दाखल झाला. आता तर ते मुकेश नाटाने त्यांनी पण बोलले, त्यांनाही वाईट वाटतं. तोही आज माझा मित्र 10 फोन करतो 100 की जाऊ द्या, निखिल गुप्तांचं चुकलं, असं झालं तसं झालं, तुम्ही सगळ्यांना मध्ये घेऊ नका, फडणवीसांना मध्ये नका घेऊ. मी म्हणलं आता बघा अजित पवारला का घेतलं, काल मला फोन आला. बघा अजित पवारांचं का घेतलं सांगू का? त्यांनी एक भाषणामध्ये असं वाक्य केलं की कायऱ्यामध्ये घाला आणि मारा या कार्यकर्त्यांना, म्हणजे जे असे वागतील ते, म्हणजे आमचे पोलीस बांधव जाऊ द्या आतमध्ये आणि 302 लागू द्या पोलीस बांधवावर आणि सस्पेंड होऊ द्या, कायऱ्यामध्ये घाला आणि मारा. त्या वाक्यावरून मी बोललो, विधान केलं होतं. इलेक्शन कमिशनला कळवलं होतं. हा, ऍडिशनल SP साहेब पांडकर यांना कळवलं होतं, SP ला कळवलं होतं. SP नंदकुमार ठाकूर त्यांचे कॉल डिटेल घ्या ना. या झालेल्या इलेक्शन मध्ये इलेक्शन कमिशनचे अधिकारी पण फ्रॉड आहेत. हो 100%, 1001% तेच मला आता मुद्दा उचलायचा आहे. आज मी आरुषी सिंह जे दिल्लीचा मुख्यमंत्री होता ना, तर 1 तास आमची चर्चा झाली दिल्लीमध्ये. तर हेच काढायचं आता बाहेर. मला त्यांचे कुलदीप म्हणून आहे, तिथले काहीतरी आमदार का काहीतरी. एवढी सगळी माहिती आहे, तुम्ही ती माहिती घेऊन अंजली दमाने यांना भेटणार आहे का? अंजली दमाने सर्वात बोगस. अंजली दमाने कोण होती? तिचं पहिलं हिस्ट्री काढा मित्रांनो. ती म्हणजे आम आदमी पार्टी आणि पहिले सामाजिक कार्यकर्ते तर 80% बोगस असतात, फ्रॉड असतात, पैसे भेटले सगळं झालं की सगळं. त्यातलीच ती अंजली दमाने आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही, मी मुंबईत 15 वर्ष नोकरी केली. ती फक्त बाहेर काढणार, पुरावे काढणार, कागदपत्र काढणार, धमक्या जाणार, 10 माणसं याच्यासाठीच ठेवली.
प्रत्येकाने जायचं ह्या मंत्र्याकडे किती आहे, या अधिकाऱ्याकडे किती प्रॉपर्टी आहे, बाहेर काढायचं हे खबरजनक आहे अंजली जमानाविरुद्ध. चांगलं तर चांगलं, तृप्ती देसाईला मी आजही चांगला म्हणतो, करोना मुंडेवर एवढे अत्याचार झाले आजही चांगला म्हणतो, जे चांगला आहे त्याला मी चांगलाच म्हणतो. एकनाथ शिंदे चांगले चांगलाच म्हणतो मी. तुमच्यावर टीका केली की विक्षिप्त माणूस आहे तुम्ही. तो गोष्ट वेगळा आहे. विक्षिप्त तुम्हाला वाटत असेल तर निरपेक्ष चौकशी वाटतं का? सुरक्षा दिलीच नाही अजून. तुमच्या जीवाला धोका आहे का? आता तुम्ही विचार करा ना 100%. आता मला एकाने कमेंट केली, बरं कमेंट बद्दल बोलतो की एवढ्या घाण कमेंट यायला लागले की तुम्हाला दाखवतो मी की माझ्या आई बहिणीवरून उद्धार चालू केलाय आणि एवढ्या घाण वाईट कमेंट करू नका, माझ्या घरच्यांना त्रास देऊ नका. हो, हल्ला झाला होता, आरोपी पकडला नाही, दिलाय मी तो दिल्लीला. तुम्हाला तक्रार केली. तरी तुम्ही सस्पेंड केलं, डिस्मिस करतील असं तुम्ही हो, लढा चालूच ठेवणार. काय कशा मार्गात आता मार्ग बघू ना, जसे जसे मार्ग आता जसे सुचतील, जसे मित्र परिवार, काही आपले पत्रकार, काही वकील यांच्या मार्गाने आता लढा लढू आपण. तुम्हाला 10 करोड रुपयाची ऑफर दिली होती, तुम्ही बोलले त्याच्या व्हिडिओमध्ये. हो बोललो, 10 करोडची म्हणजे निखिल गुप्ताचा, तो मुकेश गुप्ता नाटा सुरतचा बिल्डर आहे, 5,000 करोडचा मालक. त्या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवर कोण कोण येतं ते मी पुरावे काढायला चालू केले होते, तेव्हा मला ऑफर आली. इन्कम टॅक्सचे सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाऊसवर तिथे जातात, त्या ठिकाणी पार्टी सुरू होते. आता बघू, आता अजून मी निर्णय घेतला नाही. आता मला 2-4 कॉल करू द्या आणि पहिले मग मी विचार करेन डीसी ऑफिसला जायचं की डायरेक्ट बीडला जायचं, मी विचार करेन. एन्काउंटरची ऑफर का नाकारली? आम्हाला ते योग्य वाटलं नाही ना, पाप वाटलं. कारण काय माहितीये का आहे तो आरोपी, पण न्याय देवता बसली आहे ना. जर आरोपी नसेल तर कशाला एवढा मोठा आपण पाप देऊ. शेवटचं सांगा, तुम्हाला काय आव्हान करायचं? आव्हान एवढंच आहे की माझ्यावरती जे अन्याय झालेत ना त्याची चौकशी करा. मला बीड परळी सारख्या ठिकाणी मला का आराम दिला? पहिला प्रश्न. निवडणूक असताना बाहेर राज्यातून पोलीस आले, मला आराम दिला. दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला 10 लाख त्याच दिवशी का जमा झाले? धनंजय मुंडे आणि त्या कायमच्या कंपनीच्या अकाउंट मधून संत बाबू मामा कन्स्ट्रक्शन. तिसरा, त्याच दिवशी मला किडनॅप करून बार्शी करमाळ्याला का सोडलं? मला इलेक्शनच्या दिवशी जर सोडले तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशननं? वाल्मिक कराडचे हस्तक होते. पहिल्यापासून 2 वर्षापासून हे प्रकरण होण्या अगोदर काय चांगली ओळख आहे. गाड्या सोडण्यासाठी नेहमी फोन यायचे. राज्याच्या सोडत नव्हतो मी, एकी गाडी सोडली नाही, पण फोन यायचे. मी वाल्मिक कराड बोलतोय, धनंजय मुंडेचा हे बोलतोय, पीए बोलतोय, काय ते खास माणूस बोलतोय, माझी राखेची गाडी सोडा, माझी वायूची गाडी सोडा. आणि याच्यातनं आमची ओळख झाली होती. काम ऐकत नव्हतं बिलकुल नाही, बिलकुल कधीच नाही ऐकलं काम. मग म्हणून 7 बदल्या झाला ना. लगेच इश्यू बोलावून हो, माझा मोबाईल फोडलेला, नोट 11. आजही ते अंबाजोगाईला वाल्मिक कराड आणि त्यांचे कार्यकर्ते आले होते शेपवाडीचे. का म्हणजे मी बोगस मतदान होऊ दिलं नव्हतं आणि त्यांची ती रेकॉर्डिंग केली होती. त्यांना भीती वाटली असेल. आज जसं माझ्या घरी चोरी केली, कोण केली चोरी बघा, शोधा तुम्ही सांगा ना, तुम्हाला काय माहिती? पोलिसांना पण एवढं तिथे. हो, करुणा मुंडेच्या गाडीत 2 रिव्हॉल्वर ठेवतात स्वतःच्या बायकोच्या. माझ्या घरी का नाही चोरी करणारे? वाल्मिक कराडच्या कुठल्याच काळ्या धंद्याला तुम्ही समर्थन केले नाही? कधीच नाही, कधीच नाही. हा ठसलं तिथे आमची वाल्मिक कराड धनंजय मुंडे. मी गेल्यापासून मला दबाव आणला ना, मी दबावाला बळी पडत नाही. एखादी जर खरंच गरजवंत आहे त्या गावातला, साहेब वाळूची गाडी आत्ताच चालवली, हो बहिणीचं लग्न आहे, हे समजा मी असा माणूस आहे, असा अधिकारी आहे, पण मला दबाव सहन होत नाही. ठीक आहे, चला.